आज आपण आढावा घेणार आहोत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा। कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ मागील निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे चर्चेत आला होता। तर मागील 2 निवडणुकींमध्ये देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भाजपानं धोबी पछाड देत आपलं वर्चस्व कायम राखलं। कल महाराष्ट्राचा यामध्ये आपण घेऊयात सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा सविस्तर आढावा। कोण होणार सोलापूरचा खासदार? काँग्रेसचा गड प्रणिती शिंदे परत मिळवणार का? 2 तरुण आमदारांमध्ये खासदारकीची लढत। सोलापूर दक्षिण भारताचं प्रवेशद्वार आणि एकाच वेळी राज्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद भूषवणारा जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आहे। 1952 पासून काही अपवाद वगळले तर काँग्रेसचा अभेद्य गड अशी या मतदारसंघाची ओळख आहे। मात्र 2014 आणि 2019 या मोदी लाटेत काँग्रेसला आपला गड गमवावा लागला। यंदाच्या निवडणुकीत भाजपने माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला। दोन्ही उमेदवार तरुण आमदार आहेत, त्यामुळे लढत जोरदार होणार यात शंका नाही। नाही, पक्षश्रेष्ठांचे आभार की एवढी मोठी जबाबदारी दिली। 3 वेळा सोलापूर शहर मध्यची आमदार आणि आता हे तिकीट, तर खूप मोठी जबाबदारी आणि इलेक्शन आपल्याला लोकशाही पद्धतीने लढायचं आहे। भाजपने राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करताच प्रणिती शिंदे यांनी त्यांचं अभिनंदन करणारं पत्र लिहिलं। मात्र या पत्रात स्थानिक आणि उपरा हा मुद्दा अलगदपणे पुढे आणत चिमटेही काढले। माननीय राम सातपुतेजी, आपले सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे। सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्म समभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे। इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा मग बाहेरचा। लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं। पुढील 40 दिवस याचं भान राखून लोकशाहीचा आदर करत समाजात फूट न पाडता लढाई लढू अशी मी आशा करते। प्रणिती सुशीलकुमार शिंदे। प्रणिती शिंदे यांच्या या पत्रानंतर राम सातपुते यांनीही त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले। या ठिकाणी त्यांचा नैतिक पराभव झालेला आहे। येत्या काळामध्ये सोलापूरकर निश्चित त्यांना, ज्याप्रमाणे त्यांचा 2दा पराभव झालेला आहे, 3दा पराभव झालेला आहे, 4था पराभव भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निश्चित महायुती म्हणून त्यांचा करेल हा मी विश्वास व्यक्त करतो। 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे विरुद्ध भाजपचे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी विरुद्ध प्रकाश आंबेडकर अशी लढत झाली होती। आणि 2014 प्रमाणेच 2019ला सुद्धा सुशीलकुमार शिंदे यांचा भाजपचे नौखे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पराभव केला होता। 2019च्या सोलापूर मतदारसंघातील मतांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया। डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी भाजप 5,24,995 मतं, सुशीलकुमार शिंदे काँग्रेस 3,66,777 मतं, प्रकाश आंबेडकर वंचित 1,70,000 मतं। भाजपचे डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा 1,58,208 मतांनी विजय झाला। 2019 लोकसभेच्या मतांची आकडेवारी पाहिली तर वंचितचा मोठा फटका काँग्रेसला बसल्याचं दिसतंय। यंदाच्या निवडणुकीत वंचितने एकला चलोरेचा नारा देत कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे। मुद्दे फार बेसिक आहेत। मूलभूत ज्या गरजा आहेत, रोटी, कपडा आणि मकान, या मूलभूत गरजा सोलापूर जिल्ह्याला आत्तापर्यंत कमी पडल्यात, हे शोकांतिक आहे। त्याच्यात इथलं पाण्याचा प्रश्न झाला, इथं रोजगारीचा प्रश्न झाला, रोजगार नाही आहे इथल्या यंग पोरांना। इथून बऱ्यापैकी ब्रेन ड्रेन, ह्युमन रिसोर्सेसचा ड्रेन होतोय पुणे मुंबईसारख्या ठिकाणी। तर इथे सोलापूरला विकास करायचा ह्या दृष्टिकोनातून मी इथं तुमच्यासमोर उभा आहे। सोलापूरमध्ये भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार हे तरुण आमदार आहेत। उमेदवारी जाहीर झाल्यापासून येथे जोरदार खडाजंगी पाहायला मिळते, त्यामुळे सोलापूरचं मैदान कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विश्वभूषण लिमये,
साम टीव्ही न्यूज सोलापूर.